आता करंट इलेक्ट्रिसिटी कसं समजून घ्यायचं गणू? आता जरा नीट समजून घे बाळा. करंट हो सर. नीट आधी समजून घ्यायचं. हे एकदा कळलं की मग कळतंय. जसं की समजा आपण इथे एक टाकी आहे आणि ह्याच्यात असं पाणी भरलं. हिची हाईट आहे H1 आणि दुसरी टाकी आहे तिच्यात असं पाणी भरलं. हिची हाईट आहे H2 आणि इथं जर पाईप जोडला तर वॉटर कुणीकडून कुणीकडे वाहील सांगा बरं? H1 कडून H2 कडे. सो टँक 1 टू टँक म्हणजे टँक ए टू टँक बी, म्हणजे वॉटर फ्लोज फ्रॉम मोर हाईट टू लेस हाईट. मोर हाईट टू लेस हाईट. एवढं सिंपल आहे. जसं इकडं तसंच टेम्परेचर फ्रॉम सॉरी हीट फ्लोज फ्रॉम मोर टेम्परेचर टू लेस टेम्परेचर. लेस टेम्परेचर. तर सिमिलरली इलेक्ट्रिसिटी मध्ये असते पोटेन्शियल. इलेक्ट्रिसिटी मध्ये काय असते? पोटेन्शियल. पोटेन्शियल. समजा ही एक वस्तू आहे, तिचं पोटेन्शियल जास्त आहे आणि हिचं पोटेन्शियल कमी आहे. V1 इज इक्वल टू 10 वोल्ट, V2 इज इक्वल टू 2 वोल्ट, आणि इथं जर वायरनं जोडलं तर करंट कुणीकडून कुणीकडे वाहतो? V1 to V2. V1 to V2. सो करंट ऑलवेज फ्लोज फ्रॉम मोर हाईट टू लेस हाईट. करंट म्हणजे काय? करंट म्हणजे फ्लो ऑफ चार्ज. चार्ज म्हणजे कोण? इलेक्ट्रॉन असेल, कोणता कॅटायन असेल, प्लस मायनस कोणी असू शकते. तर करंटला आपण आय लिहितो. आय करंटची बेसिक व्याख्या आहे चार्ज डिवायडेड बाय टाइम. पर युनिट टाइम किती चार्ज फ्लो झाला. चार्ज म्हणजे कळलं का? इलेक्ट्रॉन, प्रोटॉन हे चार्ज आहेत. चार्ज कळतंय का रे बाळा? चार्ज. हो 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 सर. हो. सो फ्लो ऑफ चार्ज, फ्लो ऑफ चार्ज इज कॉल्ड करंट. फ्लो ऑफ चार्ज इज कॉल्ड करंट. फ्लो ऑफ चार्ज इज कॉल्ड करंट. ठीक आहे. थांबा जरा. हा, आपलं बघा 12वी इथून सुरू होतं हे. हे सुरुवातीचा पार्ट आहे, पण मी थोडक्यात घेईल ना. सुरुवातीच्या पार्टवर आपण जरा कमी सध्या फोकस करणार आहोत. उगाच कामापुरतं सांगणार आहे मी. फॉर्म्युले तेवढे सांगेल. करंट विषयी कळलं मग? मी जेवढं सुरुवातीचं लिहून देतोय, हो. सुरुवात पार्ट म्हणजे मी उगं कामापुरतं लिहून देईल तेवढंच लिहून घ्यायचं. हे पूर्ण लिहायची गरज नाही. सरळ ह्या नोट्स मी सांगतोय तेवढं लिहा. बघा, करंट आय इज इक्वल टू चार्ज अपॉन टाइम. हे झाला ऍव्हरेज करंट. परंतु इन्स्टंटेनियस करंट म्हटल्यावर dq बाय dt. इन्स्टंटेनियस करंट म्हटल्यावर dq बाय dt. फॉर एक्झाम्पल क्वेश्चन लगेच घेऊ. सोपे सोपे क्वेश्चन घेऊ सध्या आपण. क्वेश्चन काय? चार्ज ऑफ किंवा हा, SI युनिट सर्वांच्या तुम्हाला आता माहित असतील. नसले माहित तरी मी सांगतो. चार्ज साठी बरं,
आपल्याला क्वांटिटीज कोणत्या कोणत्या लागतील बघा ह्या चॅप्टर मध्ये. क्वांटिटीज सहसा चार्ज, चार्ज साठी क्यू वापरणार तुम्ही सिम्बॉल, आणि त्याचं एसआय युनिट आहे कुलम. अगोदर मी काही युनिट्स लिहून देतो जरा महत्वाचे, जे की आपल्याला लागणार आहेत ह्या चॅप्टर मध्ये. एसआय युनिट आणि फॉर्म्युला. त्याचा फॉर्म्युला काय चार्जचा? करंट मल्टिप्लाइड बाय टाइम. करंट मल्टिप्लाइड बाय टाइम. दुसरा आहे करंट आय. एक उगा फॉर्म्युला द्यायला जास्त काही देत नाही. अँपेअर. हे तर डायरेक्ट एसआय म्हणजे अँपेअर हे डायरेक्ट एसआय युनिटच आहे, फंडामेंटल क्वांटिटी मध्ये येते. हे येणार क्यू बाय टी. हे क्यू म्हणजे चार्ज, कॅपिटल क्यू पण लिहितात. तिसरं आपल्याला लागणार आहे ह्याच्यामध्ये व्होल्टेज किंवा पोटेन्शियल. पोटेन्शियल और व्होल्टेज, त्याला व्ही लिहिणार आपण. व्होल्ट आहे त्याचं एसआय युनिट. व्होल्टेजचा फॉर्म्युला, पोटेन्शियलचा फॉर्म्युला वर्क डन अपॉन चार्ज. एक 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 येत जाईल तसं सांगत जातो मी. त्याच्यानंतर आहे आणखीन एक इलेक्ट्रिक फील्ड म्हणून लागेल कधी कधी. जसं ग्रॅव्हिटेशनल फील्ड असते तसं इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्डला आपण ई असं दाखवणार. तिला असं स्पेशल काही नाव नाही. तिचं इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला एक आहे फोर्स अपॉन चार्ज, आणि दुसरा आहे इलेक्ट्रिकचा फॉर्म्युला डीव्ही बाय डीएक्स. म्हणून हिचे दोन एसआय युनिट येतात. फोर्स अपॉन चार्ज नुसार म्हटलं तर न्यूटन पर कुलम, और डीव्ही म्हणजे पोटेन्शियल पर मीटर. हे डीएक्स म्हणजे डिस्टन्स आहे. कळलं का बघा बरं जरा. हो. बघा बरं जरा हो. दोन्ही कळले का? हो सर. मग तुम्हाला इथं डायमेन्शन पण विचारू शकतात बघा. डायमेन्शन्स तुम्ही जर बघितलं तर ह्याचे डायमेन्शन सिंपल आहेत. लक्षात घ्या, करंट हे फंडामेंटल क्वांटिटी आणि त्याचं डायमेन्शन अँपेअर ए असते किंवा आय असते. तर सिम्पली ह्याचं डायमेन्शन काय येणार? एम तर नाहीये, एल तर नाहीये, टी आहे आणि आय हम्म. आहे. आय लिहा किंवा ए लिहा, दोन्ही चालतंय. हा, हो. मग अँपेअर करंट साठी ए और आय दोन्ही चालतंय. आता हे M0 L0 लिहिना गेलं तरी चालतंय. डायरेक्ट टी ए असतं, ते जे झिरो असते ते लिहित पण नाही आपण कधी कधी. ठीक आहे. हम्म. आता व्होल्टेजचं जर बघितलं तर वर्क अपॉन चार्ज आहे. तर वर्क साठी काय? वर्कचं M0 सॉरी ML T-2, आणि चार्जचं काय? ए म्हणजे टी इंटू ए. वर दिलं बघा चार्जचं, दिसलं का? हे टी इंटू ए. हा. मग T⁻³ होते. मग फायनली काय येईल सांगा बरं डायमेन्शन? एम एम एल एल M टी L मायनस थ्री T minus A A मायनस minus ए 1. ए मायनस ए. हा, गुड. मग आता तसंच तुम्ही फोर्स बाय चार्जचं काढू शकता.
फोर्स बाय चार्ज घ्या. फोर्सचं काय? एम एल टी मायनस टू. हा, हे चुकलं, इथे एल टी स्क्वेअर. मायनस टू. इथे एल स्क्वेअर पाहिजे. अपॉन टी ए. सो काय येईल हे? एम एम यम एल यल टी एल मायनस टी थ्री मायनस टी ए थ्री मायनस मायनस. थ्री ए मायनस वन. ए मायनस वन. हा, ही झाली इलेक्ट्रिक फील्ड. त्याच्यानंतर लागणारी महत्वाची गोष्ट आहे इलेक्ट्रिक फील्ड नंतर. चार्ज तर सांगितला, चार्जच्या नंतर करंट पण सांगितलं, करंट नंतर पोटेन्शियल झालं, इलेक्ट्रिक फील्ड झाली, रेझिस्टन्स. करंटला करंट जो वाहतो त्याला विरोध करतय. रेझिस्टन्स हा विरोध असतो. रेझिस्टन्सला आपण लिहितो आर सिम्बॉल. त्याचं युनिट आहे ओहम. त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे पोटेन्शियल डिव्हायडेड बाय करंट. पोटेन्शियल डिव्हायडेड बाय करंट. पण त्याचे डायमेन्शन कसे येणार बघा. पोटेन्शियलचे डायमेन्शन काय आहेत सांगा. एम एल टू थ्री टी मायनस यम थ्री यल टी मायनस ए मायनस वन. ए मायनस. अभि बोलत जाय रे बाळा, बोलायचं कधी पण. डिवायडेड. तुम्ही बोलत नाही. 100 वेळेस काय प्रत्येकाचे नाव घ्या, कळायला पाहिजे तुम्हाला. तर ए इंटू टी मायनस टी ना. ए इंटू टी. ए इंटू टी कुणासाठी? ते करंटचं. नाही, करंटसाठी. करंटचं एच आहे, चार्जचं ए इंटू टी आहे. करंट हे फक्त ए किंवा आय. बघ जरा, करंट ही फंडामेंटल क्वांटिटी आहे. करंट ही फंडामेंटल एसआय युनिट, फंडामेंटल क्वांटिटी आहे. तिला एच लिहायचं. जसं मासला फक्त एम आहे, लेंथला एल आहे, तसं करंटला ए आहे किंवा आय. ए इंटू टी बघ ना कुणाला लिहिलंय, तर तूच बघ की कुणाला लिहिलंय ए इंटू टी. कुणाला लिहिलंय? चार्जला. चार्जला. का लिहिलंय? कारण चार्ज म्हणजे आय इंटू टी आहे. ए इंटू टी म्हण किंवा आय इंटू टी, दोन्ही चालतंय करंटला. असं करंटचं अँपियर आहे ना युनिट, म्हणून त्याला ए पण लिहितात आणि आय पण लिहितात, दोन्ही चालतंय त्याला. वोल्ट व्ही. मग काय येते डायमेन्शन? एम एम एल टू टी मायनस थ्री ए मायनस टू. रेझिस्टन्स. हे अतिशय महत्वाचे, ह्याच्यावरच सर्व चालणार आहे. पोटेन्शियल, रेझिस्टन्स, इलेक्ट्रिक फील्ड. ह्या इलेक्ट्रिक फील्डला आणखीन एक थोडा मोठा मोठी शब्द असतो. नाही नाही, पोटेन्शियलला आणखीन एक शब्द असतो, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, ईएमएफ पण म्हणतात. त्याच्यानंतर आणखीन एक येत आहे, मग आता ते रेझिस्टिव्हिटी. रो. तिचं आहे युनिट ओहम मीटर. रेझिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला आहे आर ए बाय एल. रेझिस्टरचा फॉर्म्युला आहे आर ए बाय एल. मग थोडक्यात तुम्ही जर बघितलं तर हिचं डायमेन्शन काय येणार मग? एम एल स्क्वेअर टी मायनस थ्री ए मायनस टू इंटू, हे एरिया आहे. एरिया, ए म्हणजे एरिया. इथं अँपियर वाटेल तुम्हाला, एल परंतु स्क्वेअर तो आहे एरिया. पुढे चालून कळेल एरिया. एल मग स्क्वेअर काय ते सांगा. एल स्क्वेअर एल स्क्वेअर.
आणि खाली येतं एल. मग एक एल कटतंय आणि फायनली काय येईल? यम. हा, एल किती येईल? एल एल थ्री क्यूब T-3 A-2. थ्री गुड. T-3 A-2. राईट. रेजिस्टन्स, रेझिस्टिव्हिटी, त्याच्यानंतर आहे कंडक्टन्स. हा बघा. हे काही जास्त लागणार नाही आपल्याला कंडक्टन्स. उगत ते जसं लागल तसं घेऊ मग आता पुढचे. हा, तुम्ही ह्याचा जर विचार केला तर इलेक्ट्रिक फील्ड ही एकटीच वेक्टर आहे. ही एकटीच वेक्टर आहे, बाकी कोणी नाही मग. कारण हिच्यामध्ये काय फोर्स आहे, फोर्स. फोर्स भागिले चार्ज असल्यामुळे वेक्टर, बाकी सर्व स्केलर आहेत. चला, त्यांचा घ्या बरं स्क्रीनशॉट. तुम्हाला आता हे कसं लिहायचं मी म्हटलंय, मी जेवढं लिहून देईल तेवढंच. 11वीचा पार्ट हा आपण मी जेवढं लिहून देईल तेवढंच लिहायचंय, बुक वगैरे काही लिहायचं नाही. 12वीचा पार्ट मग आपण एकदम व्यवस्थित त्या पद्धतीने घेऊ, जसं तुम्हाला लागतंय त्या पद्धतीने. 11वीचा पार्ट वगैरे 20% आहे, कामापुरता राईट घेतो मी. घेतला. 11वीचा पार्ट मी थोडस कामापुरता घेतोय बरं का, एवढं पक्क लक्षात राहू द्या. जे 12वी मध्ये लागणार नाही त्याचं उगले ताप घेणार नाही मी सध्या. हो. कारण सध्या तुमचा फोकस जरा 12वीचे चॅप्टर करणं आहे. मग मी सध्या बघा काही फॉर्म्युले आहेत, जसे की आपण चार्ज वरती काही क्वेश्चन घेऊ सिंपल. बघा, क्वेश्चन तुम्हाला फॉर्म्युला मी काय दिलाय, करंट इज इक्वल टू I/T किंवा dQ/dt. करंट इज इक्वल टू, हे बघा, करंट इज rate of flow of charge. Current is rate of flow of charge. फॉर्म्युला काय? Q average is equal to, sorry, I average is equal to Q total upon time total. राईट. दुसरं असतंय I instantaneous. माहिती आहे ना, इन्स्टंटेनियस म्हणजे डेरिव्हेटिव्ह काढावा लागतो. माहिती आहे का रे बाळांनो? जसं व्हेलॉसिटी ऍव्हरेज असते आणि हो. इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी असते, डेरिव्हेटिव्ह काढावा लागतो. काय नाही कळलं का? एवढं सांगा बरं जरा. हे हो. हो. करंट फ्लोज फ्रॉम हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल. हे पोटेन्शियल फार महत्वाचं आहे. लो पोटेन्शियल, जसं करंट टेम्परेचर असते, हीट वाहण्यासाठी काय महत्वाचं असते? टेम्परेचर. हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर हीट वाहते. तसंच आहे ह्याचं पण, काही नाही. सो पोटेन्शियल ऍक्ट्स ऍज टेम्परेचर. पोटेन्शियल पोटेन्शियल ऍक्ट्स ऍज टेम्परेचर. आणि हायर टेम्परेचर टू लो टेम्परेचर हीट जाते. तिकडे जशी हीट वाहते तसं इथं चार्ज वाहतो. तिकडे जशी हीट वाहते तसं इकडे चार्ज वाहतो. सो पोटेन्शियल ऍक्ट्स ऍट टेम्परेचर अँड चार्ज ऍक्ट्स ऍज, चार्ज कुणासारखं आहे? हा, टेम्परेचर सारखं आहे का हीट सारखं आहे? हीट टेम्परेचर सारखे. टेम्परेचर A सारखं इंटू नाही. टी असतं ना.
अरे रे 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 रे, जरा वेड्यावनी करू नको. जरा वेड्यावनी करू नको. वाहतय काय? टेम्परेचर वाहतय का हीट वाहते? हीट. हा. हीट वाहते. मग चार्ज वाहतो का पोटेन्शियल वाहतय? चार्ज. चार चार्ज. हम्म. सो पोटेन्शियल ऍक्ट ऍज म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला असं लिहून देतो. हे बघा, पोटेन्शियल इज इक्विव्हॅलंट टू टेम्परेचर. असं जमतंय का बघा? हो. अँड चार्ज अँड चार्ज इज इक्विव्हॅलंट टू हीट. काही कळेल का आता? किंवा तुम्ही जास्त हाईट कडून कमी हाईट कडे पाणी जाते का नाही? तर हाईट म्हणजे पोटेन्शियल आणि जे पाणी वाहायला ते चार्ज. कळलं का बघा बरं? हो मग आता ह्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन कसा येतो? 25 कुलम चार्ज फ्लोड इन 3 मिनिट. फाइंड करंट. सोल्युशन. एक तर तुम्ही डेटा लिहा. हा, डेटा सांगा. हे काय सांगा बरं? चार्ज म्हणजे क्यू इक्वल टू, बोला बरं बाळांनो. 25 कूलम. आणि त्याच्यानंतर टाइम इक्वल टू, 180 सेकंड्स. बोला रे बाळांनो. 180 सेकंड. बाकीचे बोलत नाही. श्रुतिका, काय झालं बाई तुला आता? चला, आणि काय काढायचंय? करंट. करंट करंट. चला, काय फॉर्म्युला आहे सांगा? I equal to I is equal I to इक्वल टू चार्ज बाय टाइम Q by T. Q/T. Q by T. 25 upon चला, 180. by T. आता हे भागाकार करून सांगा बरं मला. पटकन सांगा बरं. पटकन सांगा सर्वांनी. करा पटकन. अभिषेक, एवढं कमी उत्तर नसतंय. कमीत कमी 2 डिजिट मध्ये तरी असलं पाहिजे उत्तर. 2 डिजिट मध्ये कमीत कमी. 2, डेसिमलच्या नंतर 2. Uh, 0.103. करा करा. भागाकार करा. तुम्ही भागाकार करा. 12वी मध्ये येऊन तुम्ही भागाकार शिका, तेवढं बस झालं. भागाकार शिका. गणू, झाला का भागाकार?
हो सर, दोन. किती आला गणू? 0.13. हा, श्रुतिका 0.13 आलं बाई. 0.10 कसं आलं तुझं? नाही 1.3 आलं. हा, 1.3 येते. मग 10 कसं म्हटलीस? उगं भागाकार तर चुकून आहे ना. आत्ता भागाकार चुकाव काय? कसं करावं सांग. तुम्ही स्वतःच्या डोक्याचा विचार करा की अक्षरशः मी 12वीत येऊन एक भागाकार चुकायले म्हणजे त्या सरवर किती अन्याय आहे. स्वतःवर तर अन्याय करताच तुम्ही. असं नसतं बेटा, असं नसतं. बी सिरियस. थोडं स्वतःची काळजी स्वतः घ्या. चक्क भागाकार चुकता तुम्ही म्हणजे लाज वाटायला पाहिजे. 2 मार्काचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये भागाकार चुकून बसताय तुम्ही. काय शिकवायचं? हम्म. हा, बिलकुल अर्थ नाही अशा गोष्टींना. अरे थोडं सिरियस व्हा ना. साधे भागाकार गुणाकार जर आले नसतील तर वाईट वाटतंय एक टीचर म्हणून की यार हे लेकरं अभ्यास करतायत, मेहनत करायलेत, आणि हे जर भागाकारच चुकत असतील तर किती पालत्या घागरीवर पाणी म्हणल्यासारखं व्हायला हे. चला पुढच्या क्वेश्चन मध्ये सांगा. स्वतःच वाईट वाटलं पाहिजे मी म्हणण्यापेक्षा की असं कसं झालं माझं. चलो क्वेश्चन मध्ये सांगा बरं. करंट किती आहे? 5 ampere. पुढे काय दिलंय? Time. Time. टाइम. हे 2 मार्काचा होता. मार्क्स हे 1 मार्काचा होता पहिला. हा 3 मार्काचा आहे. ते युनिटचं स्क्रीनशॉट घेतला ना? हो. युनिट आणि डायमेन्शन जे दिलं होतं पहिलं पान ते. हो घेतला. सो टाइम बोला, टाइम. 3 hour. 3 आवर. 180 seconds. हा, काय काढायचंय? चार्ज फ्लो, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आणि चार्ज. चार्जचा काय फॉर्म्युला आहे? क्यू इज इक्वल टू I करंट into इंटू T. टी. IT. I into T. हा, आय किती घेणार? 5 I ampere. 5. 5 एम्पियर. टाइम किती घेणार? 180 seconds. टाइमला कन्वर्ट करावं लागेल. हा, काय करावं लागेल? V into 16 multiply. 60 ने मल्टिप्लाय. 60 ने 60 into 12 divided by 12. कितीने मल्टिप्लाय करायचं सांगा? 60. मिनिट असल्यावर पण 60, आवर असल्यावर पण 60च का? नाही 60 divided by 12. अरे रे 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 रे, काय माझ तर नाही 3600 into थ्री 3 करा थ्री लागेल. हंड्रेड 3600 ने मल्टिप्लाय करेल. अरे Into गणू 3. जरा, हे लय बेसिक आहे रे बाळांनो. कसं रे पिल्यांनो तुम्ही काय करावं. प्रॉब्लेम म्हणजे वाट लागून गेलेली आहे. एवढं कसं रे? आवरला सेकंदात करणं, मिनिटला सेकंदात करणं, प्रत्येक क्वेश्चन मध्ये लागतं हे. कायनेमॅटिक्स मध्ये मिनिटला करताना 60 न मल्टिप्लाय करतो, पण आवरला करताना 3600 3600. सेकंद. मग असंच राहू द्या हे पाहिजे तर. ठीक आहे, मल्टिप्लाय करू. 3 × 6 = 18, 3 × 3 = 9, 1 = 10 सेकंद. चला हे गुणाकार करून सांगा पटकन मला. आणि ह्याचं उत्तर विथ युनिट द्यायचं. युनिट तर लिहावंच लागते बघा. युनिट लिहिलं नाही की मार्क कटतात.
आणि बोर्डामध्ये गिव्हन डेटा लिहिला की मार्क पडत नाहीत हे माहित असू द्या. नुसता गिव्हन, हा, हे ह्याला मार्क पडतात, हे कन्वर्ट केल्यावर अर्धा मार्क पडतो. परंतु नुसतं जशाला तसा डेटा लिहिला की मार्क नाहीत. चला, किती आला चार्ज सांगा. किती आला? 54,000. 54,000. झालं. पुढे चलो. हो श्रुतिका, झालं का? हो झालं. एवढाच आन्सर? आणखीन काय आहे का? हा, टेस्टी कूलम. Coulomb. मग 54,000 कुलम म्हणत जावं. तुम्हाला म्हणलं ना विथ युनिट सांगा म्हणून, ते युनिट लिहिण्या गेल्यावर बरोबर तिथं जाणार, मार्क जाणार बाळांनो तुमचे. काय करणार, तुम्हाला देव नाही वाचू शकत. मार्क युनिट मध्ये घालू नका बघा तुम्ही. जेवढं येतंय ते चांगलं करा. आता काढायचंय नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्लोड. हे लय महत्वाचं. बघ, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्लोड तुम्हाला मी सांगतो कसं काढायचं असते. नाव, चार्ज ऑन वन इलेक्ट्रॉन. हे एक माहित असू द्या. तुम्हाला माहित आहे का एका इलेक्ट्रॉनवर चार्ज किती असतो युनिटमध्ये? सांगा. 1.6 into 10 to the power minus 19. काय त्याला काही युनिट असते का नाही? असते Coulomb. हा, कुलम. श्रुतिका, काही माहिती आहे का असलं? हा माहिती आहे. मग सांग, कुणाची वाट बघायलीस? मायनस. मायनस का? कारण इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज असतो. पण आता आपल्याला नंबर ऑफ इलेक्ट्रॉन काढायचे तर ते मायनस घेत बसायची गरज नाही. आता तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युला लक्षात ठेवा. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू, इथून पुढे कधी लागलं की, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इज इक्वल टू क्यू टोटल अपॉन 1.6 इंटू 10⁻⁻⁹ है ना? कशाचं आहे? नंबर ऑफ मोल आपण कसं काढतो? टोटल मास भागिले एका मोलचं मास. नंबर ऑफ मोल्स कसं काढतो आपण? टोटल मास भागिले एका मोलचं मास. तसंच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन कसं काढणार? टोटल चार्ज भागिले एका इलेक्ट्रॉनवरचा चार्ज. पटलं का बघा? Hmm. सो नंबर हो ऑफ इलेक्ट्रॉन्स Ne, सो Ne इज इक्वल टू टोटल चार्ज किती आला सांगा? 54,000 Coulomb. 54,000 कूलम. डिवायडेड बाय, चला हे मला हो भागाकार करून सांगा बरं. एक आता अपेक्षा करतो की चुकणार नाही. चला चला हे डिव्हिजन करून सांगा मला.
किती आलं